फ्रेंड्स, तर टाइम स्पीड डिस्टन्सच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. इथे एक क्वेश्चन घेतलाय. अ मॅन वॉकिंग ॲट द रेट ऑफ 5 किलोमीटर पर आवर, स्पीड दिली आपल्याला, क्रॉसेस अ ब्रिज इन 15 मिनिट्स. सो फाइंड द लेंथ ऑफ द ब्रिज इन मीटर्स. रिक्वायरमेंट आहे की मीटर मध्ये लेंथ पाहिजे आपल्याला. आता इथे बघा, स्पीड जे आहे ते किलोमीटर पर आवर मध्ये दिलेली आहे आणि टाइम जो आहे तो मिनिट्स मध्ये दिलाय. आणि आपण सांगितलं होतं की आपलं हे जे युनिट आहे एकतर आवर्स मध्ये असलं पाहिजे किंवा सेकंड्स मध्ये असलं पाहिजे. ठीक आहे, मग आता हे आपण दोघांना एकमेकांना मॅच करावं लागेल. तर काय करूया आपण आता, हे 5 किलोमीटर पर आवर हे जे स्पीड आहे त्याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करूया. सो स्पीड 5 किलोमीटर पर आवर हे जे स्पीड आहे याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागतं, 5/18 ने मल्टिप्लाय करावं लागतं. तर हे स्पीड आली 25/18 मीटर पर सेकंड. ओके, स्पीडला कन्वर्ट केलं मीटर पर सेकंड मध्ये. त्याच पद्धतीनं जो टाइम दिलेला आहे 15 मिनिट्स, तर या 15 मिनिटला आता सेकंड मध्ये कन्वर्ट करूया आपण. सो 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड्स, म्हणून 15 मिनिट इज इक्वल टू 15 मल्टिप्लाइड बाय 60. मल्टिप्लिकेशन करा, आन्सर येईल 900 सेकंड्स. ठीक आहे, आता हे मीटर पर सेकंड मध्ये आणि हे सेकंड मध्ये दोन्ही मॅच होत आहे. तर त्याच्यामुळे डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. तर स्पीड आहे आपल्याकडे 25/18 मल्टिप्लाइड बाय टाइम आहे 900 सेकंड्स. तर हे सॉल्व्ह करूया. 18 ने 900 ला डिवाइड करता येईल. जर डिवाइड केलं तर हे 5 आणि 0 म्हणजे राहिलं काय, 25 मल्टिप्लाइड बाय 50. तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन 25 इंटू 5 म्हणजेच 125 आणि पुढे 0. आणि हे जे युनिट आहे आता हे मीटर्स मध्ये असेल. म्हणजेच त्या जो ब्रिज आहे त्याची लेंथ किती आहे, 1250 मीटर्स. तर इथे दुसरा क्वेश्चन घेतलेला आहे आपण. अ कार इज रनिंग ॲट द स्पीड ऑफ 108 किलोमीटर पर आवर. आणि पुढे क्वेश्चन दिला, व्हॉट डिस्टन्स विल इट कव्हर इन 15 सेकंड्स. आता बघा, टाइम काय दिलाय 15 सेकंड, 15 सेकंदामध्ये, आणि स्पीड दिली आहे किलोमीटर पर आवर मध्ये. हे दोन्ही युनिट एकमेकांना मॅच करत नाहीत. हे जर किलोमीटर पर आवर मध्ये असेल तर हे किलोमीटर मध्ये पाहिजे, किंवा हे सेकंड्स मध्ये आहे तर हे मीटर पर सेकंड मध्ये पाहिजे. सो आपल्याला काय करावं लागेल, ही जी स्पीड दिलेली आहे या स्पीडला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करावं लागेल. 108 किलोमीटर पर आवर आहे, याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 5/18 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग आता 18चा जर तुम्हाला टेबल पाठ असेल तर 18 ने 108 ला डिवाइड करता येतं. 18 6 108. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन 6 इंटू 5 म्हणजेच 30. आणि ही स्पीड असेल आता मीटर पर सेकंड मध्ये. ओके, आता पुढे टाइम ऑलरेडी 15 सेकंड्स दिलेला आहे. मग आपला क्वेश्चन विचारलाय डिस्टन्स. तर या स्पीडने म्हणजेच 30 किलोमीटर पर सेकंडच्या स्पीडने 15 सेकंड्स मध्ये किती डिस्टन्स कव्हर होईल. सो स्पीड इंटू टाइम या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 15 मल्टिप्लाइड बाय 30 म्हणजेच 450 मीटर्स. तर 15 सेकंड मध्ये 450 मीटर्स हे डिस्टन्स कव्हर होईल. आणखीन एक क्वेश्चन घेऊ असंच. तर इथे थर्ड क्वेश्चन दिलेला आहे. अ ट्रक कव्हर्स अ डिस्टन्स ऑफ 550 मीटर्स इन 1 मिनिट, whereas a bus covers a distance of 33 kilometer in 45 minutes. Then find or the ratio of their speeds is. तर आता या दोघांच्या म्हणजे हे जे बस आहे आणि ट्रक आहे यांच्या स्पीडचा रेशो फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. आता इथे बघा, हे मीटर मध्ये आहे, हे मिनिट मध्ये आहे, दोन्ही युनिट वेगळे आहेत. परत हे किलोमीटर मध्ये आहे आणि हे मिनिट मध्ये आहे. तर आता आपल्याला हे सिम्प्लिफाय करावं लागेल. अगोदर आपण ट्रकच्या बाबतीमध्ये बघूया. तर ट्रकची जी स्पीड आहे, तर आपल्याला काय करायचं, स्पीड कॅल्क्युलेट करायचं. स्पीड दिलेली नाहीये, स्पीडचा रेशो पाहिजे. तर स्पीड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे, पण आता हा फॉर्म्युला जर यूज केला तर हा प्रॉब्लेम थोडासा लेंथी होईल. मग याला दुसरी मेथड काय करू शकतो आपण, 1 मिनिटामध्ये एवढं डिस्टन्स कव्हर होत आहे, तर आपला पर आवर स्पीड फाइंड आउट करायची आहे. आता पर आवर स्पीड फाइंड आउट करण्यासाठी 1 मिनिट म्हणजे
1 मिनिटामध्ये एवढं डिस्टन्स कव्हर होतं, तर एका तासामध्ये किती मिनिट असतात? 60 मिनिट असतात. तर मग आपण काय करूया, सरळ सरळ याला 550 ला 60 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे एका मिनिटामध्ये एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल होतं, तर 60 मिनिटामध्ये किती? ठीक आहे, या पद्धतीने म्हणजे आपल्याला काय एका तासामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल झालं म्हणजे त्याची स्पीड मिळेल. ठीक आहे, तर हे कॅल्क्युलेट केल्यानंतर हे जर मल्टिप्लिकेशन केलं, इथे 2 झिरो आहेत, तर हे 2 झिरो दिले. त्यानंतर 6 ने 55 ला डिवाइड करा. 6 इंटू 5 30, 3 कॅरी फॉरवर्ड, परत 6 इंटू 5 30 प्लस 3 म्हणजे 33. आणि हे जे डिस्टन्स येणार आहे हे मीटर मध्ये येणार आहे. ठीक आहे, कारण हे एका मिनिटामध्ये एवढे मीटर, तर 60 मिनिटामध्ये किती मीटर, तर हे मीटर मध्ये आलंय. आपल्याला किलोमीटर मध्ये जर पाहिजे असेल तर ह्याला 1000 ने डिवाइड करावं लागतं, कारण 1000 मीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर. मग आता ह्याला जर 1000 ने आपण डिवाइड केलं तर राहतं 33 किलोमीटर्स. म्हणजे हे एका तासामधलं डिस्टन्स आहे, म्हणजेच पर आवर स्पीड झाली 33 किलोमीटर. ओके, सो स्पीड ऑफ द ट्रक मिळाली आपल्याला 33 किलोमीटर पर आवर. त्याच पद्धतीनं आपल्याला काय करायचंय, बसची स्पीड पाहिजे. आता बसची स्पीड पण बघा, इथं 33 किलोमीटर आणि 45 मिनिट मध्ये. परत याचा जर फॉर्म्युला यूज केला तर डिस्टन्स अपॉन टाइम असा फॉर्म्युला, तर फॉर्म्युला थोडंसं लेंथी होईल, तुम्ही असंच लॉजिक यूज करू शकता. आता इथे बघा 45 मिनिटचे जर 3 भाग केले आपण, म्हणजे 15 मिनिटाचे, त्याच पद्धतीनं 33 किलोमीटरचे पण 3 भाग करा, म्हणजेच 11 किलोमीटर. म्हणजेच 15 मिनिटामध्ये 11 किलोमीटर, पुढल्या 15 मिनिटामध्ये 11, परत पुढल्या मिनिटामध्ये 11. ठीक आहे, याचाच अर्थ काय, आणखीन पुढल्या 15 मिनिटामध्ये आपल्याला 1 तासामध्ये म्हणजे 60 मिनिट मध्ये किती जाईल, तर आणखीन पुढल्या 15 मिनिटामध्ये किती किलोमीटर जाईल, 11 किलोमीटर जाईल. म्हणजे टोटल 60 मिनिटामध्ये किती डिस्टन्स कव्हर करेल हे जे बस आहे ती, तर 44 किलोमीटर. कारण 15 मिनिटामध्ये 11 किलोमीटर, तर 60 मिनिटामध्ये 15 चौक 60, तर 11 चौक 44. ठीक आहे, म्हणजे 60 मिनिटामध्ये 44 किलोमीटर. तर आपल्याला स्पीड ऑफ द बस मिळाली 44 किलोमीटर पर आवर. ओके, तर ट्रकची मिळालेली स्पीड आणि बसची मिळालेली जी स्पीड आहे याचा आपल्याला रेशो पाहिजे. तर ट्रक इज टू बस हा रेशो पाहिजे आपल्याला. तर ट्रकची स्पीड किती आहे, 33 किलोमीटर पर आवर, इज टू बसची स्पीड किती आहे, 44 किलोमीटर पर आवर. आता रेशो म्हणजे काय, दोघांना एका कॉमन नंबरने डिवाइड करा. 11 ने जर दोघांना डिवाइड केलं तर आन्सर येतं 3:4. तर ही झाली रिक्वायर्ड रेशो ट्रक इज टू बस यांच्या स्पीडचा, 3:4. तर हा लास्ट क्वेश्चन आहे, थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. आता इथे बघा काय दिलंय, अ मॅन इन ट्रेन नोटिसेस दॅट ही कॅन काउंट 21 पोल्स इन 1 मिनिट. If they are 50 meters apart, then what is the speed of the train? आता इथे डिस्टन्स दिलं नाही, हे जे 50 मीटर अपार्ट दिलंय हे डिस्टन्स नाहीये कुठलं. दुसरं, टाइम जो आहे तो 1 मिनिट दिलाय, पण तो 1 मिनिट कशासाठी दिलाय, तर एक पर्सन आहे जो की ट्रेन मध्ये बसला आहे. अ पर्सन इन द ट्रेन नोटिसेस दॅट, तो ट्रेन मधला पर्सन काय नोटीस करतोय की तो एका मिनिटामध्ये 21 पोल्स काउंट करतोय. म्हणजे बाहेरून जे पोल आहेत तर ते पोल काउंट करतोय. तर एका मिनिटामध्ये 21 पोल तो काउंट करू शकतो. आणि पुढे असं दिलं आपल्याला, एक हिंट दिले, इफ दे आर 50 मीटर्स अपार्ट, म्हणजे जे 2 पोल आहेत या 2 पोल मधलं डिस्टन्स 50 मीटर आहे. प्रत्येक 2 पोल मधलं डिस्टन्स आहे 50 मीटर्स. तर ट्रेनची स्पीड काय असेल, तर हा लॉजिकली सॉल्व्ह करण्याचा क्वेश्चन आहे. तर आता इथे बघूया आपण, एका मिनिटामध्ये 21 पोल्स आणि आपल्याला स्पीड किलोमीटर पर आवर मध्ये फाइंड आउट करायची आहे. तर आता इथे हा पहिला पोल आहे, हा दुसरा पोल आहे, हा तिसरा पोल आहे, या पद्धतीनं 21 पोल असतील. तर आता 21 पोल मध्ये किती गॅप्स आहेत आपल्याला ते काउंट करायचंय. गॅप म्हणजे जे 2 पोल आहेत ते 2 पोल मधला डिस्टन्स किती आहे, 50 मीटर आहे. म्हणजे 50 हा एक गॅप झाला, 50 मीटरचा एक गॅप. 2 पोल मध्ये एक गॅप, 3 पोल मध्ये 2 गॅप. इथे जर सपोज चौथा पोल असेल तर चौथ्या पोल मध्ये किती गॅप झाले, 1 2 3. म्हणजे जेवढे पोल आहेत गॅप त्याच्यापेक्षा 1 ने कमी आहे. तर आता इथे 21 पोल आहेत, 21 पोल आहेत, तर त्या 21 पोल मध्ये किती गॅप असले पाहिजेत, 20 गॅप असायला पाहिजे. बरोबर आहे. सो 21 पोल्स इज इक्वल टू 20 गॅप्स.
हे असे 50-50 मीटरचे. ओके, म्हणजे टोटल डिस्टन्स किती झालं, तर हे 20 मल्टिप्लाइड बाय एक गॅप आहे 50 मीटरचा, दोघांचं मल्टिप्लिकेशन करा 1000 मीटर. ठीक आहे, म्हणजे 21 पोल मधलं डिस्टन्स किती झालं, 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. आणि हे 1 किलोमीटर डिस्टन्स जाण्यासाठी किती वेळ लागतो, 1 मिनिट लागतो. बरोबर आहे, एका मिनिटामध्ये 21 पोल काउंट होतात, म्हणजे एवढं डिस्टन्स काउंट होतं. तर हे 1 मिनिट मधलं डिस्टन्स जे आहे ते एवढं आहे. ट्रेन एका मिनिटामध्ये 1000 मीटर जाते, तर आपल्याला स्पीड पाहिजे, स्पीड पर आवर पाहिजे. पर आवर म्हणजे किती, 60 मिनिट मधली. तर 60 मिनिट, एका मिनिटामध्ये 1000 मीटर, तर 60 मिनिटामध्ये किती, 60,000 मीटर. म्हणजेच किती किलोमीटर झाली, मीटरचं किलोमीटर मध्ये जर कन्व्हर्जन करायचं असेल तर 3 झिरो कॅन्सल करा, म्हणजेच 1000 ने डिवाइड केलं तर हे 60 किलोमीटर्स. ठीक आहे, हे 1000 मीटर आहे म्हणजेच 1 किलोमीटर आहे. एका मिनिटामध्ये 1 किलोमीटर, तर 60 मिनिटामध्ये 60 किलोमीटर. तर स्पीड ऑफ द ट्रेन किती असेल, 60 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, तर यासारखे काही ट्रिकी क्वेश्चन पण असतात. तर भेटूया पुढल्या भागामध्ये. थँक्यू.